सबरेम करिता भजन विधी सर्व कर्मांची विसरोणी बुद्धी हित जाणावी भजन समाधी कर्म त्रिशोधी बाधेना पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम हर 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 छत्रपति शिवाजी हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय
कृपाळू हा कमळपती कृपाळू हा कमळपती माझे ऐका विनंती माझे ऐका विनंती माझे ऐका विनंती माझ्यावरी कृपा करा माझ्यावरी कृपा करा माझ्यावर कृपा करा माझ्यावर कृपा करा तुझा करा दयाळा तुझा करा दयाळा कृपाळू हा कमळपती कृपाळू हा कमळपती माझे ऐका विनंती माझे ऐका विनंती माझे ऐका विनंती मी तो पातकांची दासी मी तो पातकांची दासी मी तो पातकाची दासी मी तो पातकाची दासी राहिलो पायापासी राहिलो पायापासी कृपाळू हा कमळपती कृपाळू हा कमळपती माझे ऐका विनंती माझे ऐका विनंती माझे ऐका विनंती एका जनार्दनी पायी पायी एका जनार्दनी पायी पायी एका जनार्दनी पाये पाये एका जनार्दनी पाये एका जनार्दनी पायी धनी धनी ध धनी नि ध ब म ब ध ध ब म ग म ब ब म ग रे ग म म ग रे सा रे ग ग रे सा सा रे ग ग रे ग म म ग म ब ब म ब ध ध ब ध नि नि धनी ध एका जनार्दनी पाये पाये एका जनार्दनी पाये आता ठेवियेली डोई आता ठेवियेली डोई कृपाळू हा कमळपती कृपाळू हा कमळपती माझे ऐका विनंती माझे ऐका विनंती माझे ऐका घे गडे राधे घे गडे कृष्णा घे गडे राधे घे गडे राधे घे गडे कृष्णा घे गडे राधे कडवर घेई गोंजीर बाणा
कृष्ण हे गणे राधे हे गणे राधे हे गणे कृष्ण हे गणे राधे पाळण्यात घालून धोका देते याचा डोळा लागला याचा डोळा लागला हे कृष्ण हे गणे राधे पाळण्यात घालून धोका देते याचा डोळा लागला याचा डोळा लागला बागुळ बोते भैया दाविता बागुळ बोते भैया दाविता याचा बाणा सोडिना याचा बाणा सोडिना कडवर घेई गोजिरवाणा कडवर घेई गोचरवाणा कडवर 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 घेई गोजिरवाणा घे 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 हे गणे राधे हे गणे कृष्ण हे गणे राधे हे गणे राधे हे गणे कृष्ण हे गणे राधे दही वाढिले हे वाया गेले ताटी वय सोनिहा जेविला ताटी वय सोनिहा जेविला राधे तुझे शब्द ऐकता राधे तुझे शब्द ऐकता तव करुणी पाहे काना तव करुणी पाहे काना कडवर घेई गोजिरवाणा कडवर घेई गोजिरवाणा कडवर घेई गोचरवाणा कडवर घेई गोचरवाणा कडवर घेई गोजिरवाणा घे 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 हे गणे राधे हे गणे कृष्ण हे गणे राधे हे गणे राधे हे गणे कृष्ण हे गणे राधे श्रीरंग रंगला 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 तुकारामाच्या भक्तीला तुकारामाच्या भक्तीला तुकारामाच्या भक्तीला तुकारामाच्या भक्तीला राधे तुझे भाग्य मोठे राधे तुझे भाग्य मोठे मनमोहन देही काना मनमोहन देही काना कडवर घेई गोजिरवाणा कडवर घेई गोजिरवाणा कडवर घेई गोचरवाणा कडवर घेई गोचरवाणा कडवर घेई गोजिरवाण घे 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 गडे राधे हे गणे कृष्ण हे गडे राधे हे गडे राधे हे गणे कृष्ण हे गणे राधे हे गडे राधे हे गडे राधे जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ डोंबिवली. जरा 2 मिनिटं बसा मंडळी, उठायचं नाही आपण. या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या विभागाचे लाडके नेते, आमचे स्नेही आणि आमच्यावरती परम प्रेम करणारे, मंडळावर सातत्यपूर्ण प्रेम असणारे माननीय श्री रवींद्रजी पाठक साहेब आमदार आलेले आहेत. जोरदार टाळा त्यांच्यासाठी करा. जोरदार. प्रतिवर्षी आमच्या 2 वर्षातून होणाऱ्या या भजन स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहणारे व्यक्तिमत्व साहेब, आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. त्याचबरोबर माननीय श्री तानाजी पाटील साहेब देखील आले आहेत, शिवसेना शाखा प्रमुख. जोरदार त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या होऊ देत. या दोन्ही मान्यवर व्यक्तींचं आम्ही नवतरुण प्रवासी भजन मंडळ खूप खूप हार्दिक स्वागत करतो. मी बोलतो थोडंसं आमच्या स्पर्धकांकडे. मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे की सांप्रदायिक वारसा पुढे नेण्यासाठी आमची तरुण जी मंडळी आहे, आता हे सगळे बघताय तुम्ही, हरिभक्त पारायण
आणि बुवा आहेत आमचे इकडे चक्रीवादक किंवा काही मंडळींमध्ये पण आहेत. या मंडळाचं एक वैशिष्ट्य सांगण्याचं म्हणजे हा जो आम्ही पहिला प्रयोग करायचा ठरवलं आहे की तानपुऱ्यासहित स्वरावरती तुमचं नियंत्रण असावं, तल्लीनता असावी, तुमचा भाव असावा. या सगळ्या गोष्टी अनुसरून जर आपण कार्यक्रम केला तर त्याला किती आनंद मिळतो ऐकणाऱ्यांना करणाऱ्यांना. तर हा प्रयोग त्यांनी मला वाटते बऱ्यापैकी केलेला आहे. यातला अजून एक महत्त्वाचं म्हणजे हरिभक्त पारायण बाबूबा सावंत आणि आम्ही खुलं केलं होतं की तुम्हाला ज्या ज्या गोष्टी येतात त्या प्रेझेंटेशन व्हायला पाहिजे, त्याचं सादरीकरण व्हायला पाहिजे. याआधी आमच्या एकंदरीत ज्या रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या संस्था आहेत किंवा मंडळ आहेत त्यांनी आम्ही असं म्हणजे अघोषित एक नियम जाहीर केला होता की नोटेशन गायचं नाही, तुम्ही तुमचं कुठे भजन झाला तिथे ताना तुमच्या मारायच्या नाहीत, तुम्ही तानपुरा लावायचा नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी पंकज चटल्यानंतर उडा असं काही प्रकार होते. पण सातत्यानं ज्या ज्या वेळेला माननीय परीक्षकांनी बऱ्याचशा म्हणजे आता तुम्ही तर मला कित्येक वेळा सांगितलं आहे, याहीपेक्षा बऱ्याचशा परीक्षकांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जर तानपुऱ्याचा स्वर अवगत असेल थोडा तर तो गायकी करताना लावा. आता कमी लागेल, त्याचा कमी उपयोग होईल, पण भविष्यात तुमच्यासाठी ते चांगलं आहे. आणि हा प्रयोग एक आमच्या हरिभक्त पारायण बाबू सावंतबुवांनी केला आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होतील. अजून एक या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे की हरिभक्त पारायण आमचे श्री गणेश थिटेकर महाराज जे चक्रीवादक म्हणून बसलेत. आज कित्येक वर्ष आमच्या म्हणजे आमची 13वी स्पर्धा आहे, सगळ्या स्पर्धेला त्यांनी परफॉर्मन्स केलेला आहे, बऱ्याच वेळेला मानकरी देखील ठरलेले आहेत. पण त्यांनी आपला वारसा सोबत पुढे नेण्यासाठी त्यांच्यासमोरच त्यांचे चिरंजीव बसलेले आहेत कुमार कर्तव्य थिटेकर, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे होते. आणि ही बाप लेकांची जोडी या मंडळात चक्रीवादक म्हणून बसते. खरोखर मंडळांच्या सगळ्या मंडळांचं अशाच पद्धतीनं प्रगती आणि कौतुक पाहून आम्हाला देखील आनंद वाटेल आणि आम्ही खऱ्या अर्थानं हा उपक्रम राबवतोय तो सार्थ ठरल्यासारखा आम्हाला वाटते. जोरदार टाळ्या एकदा सगळ्यांसाठी. आणि माननीय परीक्षकांना सांगितले आपण आपलं काय मार्गदर्शन व्हावं. हॅलो, आज खऱ्या अर्थाने मला घडीभर असं वाटलं की मी आळंदीत आहे किंवा पंढरपुरात आहे. ह्या चकवा वादकांनी तर म्हणजे भजनात जीव ओतला. खरं तर एक थोडंसं हे पण देतो तुम्हाला की सुरुवात तुम्ही भजन जे केलं ते सूर तुमचा पांढरी 2 असेल, बरोबर ना, पांढरी 2, आणि तुमचं डफलीचा सूर तो काळी 3 होता, तर तो मॅचच होत नव्हता. पण तिथं थोडीशी जरा विसंगती होती, पण त्याची तुम्ही पुढं भविष्यात काळजी घ्याल. आणि जे तुम्ही आता सर म्हटले की हे तुम्ही आता भक्तिमय आपण भजन करतो, या भक्तीला जर स्वराची साथ मिळाली म्हणजे आपल्या ज्ञानाला जर भक्तीची जोड जर मिळाली तर ती भक्ती अधिक फुलते. म्हणजे संत कुठेतरी आपले म्हणतात की भक्ती प्रेमे विना ज्ञान नको देवा आम्हाला, की खरंच नको, की आमच्या भक्तीमध्ये प्रेम नसेल तर ती भक्ती आम्हाला काय कामाची नाही. पण आज मला या भजनामध्ये भक्ती प्रेम सगळं काही दिसलं. खूप खूप धन्यवाद. भजन खूप सुंदर होतं. बुवांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पहिली गोष्ट रेल्वे भजन प्रवासी असून तुम्ही तानपुरा लावलात त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. तबला, पखवाज, ढोलकी जे काय असेल ते तानपुराला जर मॅचिंग असेल तर त्या भजनाचा परिणाम अजून चांगला होतो. ते पाहिजे, तुम्ही वाजवलंच चांगलं. फक्त परीक्षक आहे ज्या टेक्निकल गोष्टी आहेत ते सांगणार, मी लहान आहे पण जे टेक्निकल गोष्टी तुम्हाला पण माहिती पाहिजेत म्हणून सांगतो आहे. झांजवाल्यांचं सांगायचं तर अप्रतिम. जसं आपल्या जेवणात आपल्याला मिठाची गरज असते तसं भजनात आपल्याला टाळ, झांज, चकवा, खंजिरी ह्या सगळ्या छोट्या जरी इन्स्ट्रुमेंट असल्या तरी फार मोठा परिणाम करतात. तुम्ही कुठे सॉफ्ट वाजवलात, कुठे जोरात वाजवलात, कुठे त्याला पाहिजे तिथे तुम्ही त्याला न्याय दिलात. तुमचं खरोखर अभिनंदन. धन्यवाद. हॅलो, मी आमच्या मंडळाचे खजिनदार श्री दळवी साहेब यांना विनंती करेन की आपण संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ डोंबिवली यांना सन्मानित करायचं. जरा व्यवस्थित उभे राहा. या ठिकाणी उशिरा आलेल्या सगळ्या भजन मंडळांचे हार्दिक स्वागत. आमच्या सर्व मित्रपरिवार मान्यवरांना ज्यांना ज्यांना आम्ही निमंत्रित केले ती सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला सगळ्यांची नावं कदाचित घेता येणार नाही, पण आम्ही तुम्हाला शतशः नमन करतो, आपलं हार्दिक स्वागत करतो. आणि
जी भजन मंडळ आलेले त्यांनी आपली आलेल्याची नोंद आमच्या त्या प्रवेशद्वाराजवळ जे टेबल आहे त्या ठिकाणी करायची आहे, जेणेकरून आम्हाला पुढील नियोजनासाठी आपली मदत होईल. धन्यवाद. यानंतर पुढील भजन मंडळ आहे ओमकार वल्लभरावजी भजन मंडळ कल्याण. ओमकार भजन मंडळ कल्याण मुख्य गायक आहेत. जायचं आहे ना? हो नाही, त्यांना बसवतोय आपण. दोन मिनिटं थांबा जरा. हा कल्याण जरा ओमकार 2 मिनिटं या. मी आमच्या अध्यक्ष